अच्छा, मग त्यांनी कॅच घेतले आम्ही देखील सांगू काका? चालेल चालेल. 500 ना? 1000? 500. ओके ओके. नक्कीच काका, चला की आता दाखवावी लागेल, कारण का हा सामना अनिल मामाने जर गमावला तर झालं मग राऊंड विकेट. पहिला चेंडू या दरम्यानचा खराब आहे, लाईन मात्र चुकीची. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा अंपायर झालाय. अंपायर डिसिजन, द लास्ट डिसिजन. तिसरा अंपायर नसणार आहे. अच्छा, राऊंड विकेटने जेव्हा तुम्ही मध्ये याल तर असाच काहीतरी सांगायचं आहे. तुम्ही मध्ये आल्याच्या नंतर डिसिजन मात्र तुम्हाला तसाच मिळणार आहे. पुढचा बॉल. यावेळेचा हा फटका चांगला हुक केलाय, तिथं फिल्डर देखील उपस्थित नाहीयेत. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार. चौकार आलाय. फलंदाज विनोदच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 4 न पुढे जाते. धावसंख्या स्कोर कार्डवरती 5. 5 धावा पलकावरती आहेत. अवध विकेटनं पुढचा बॉल. या दरम्यानचा हा फटका झोन एक चांगला हुकच्या माध्यमातून त्याच दिशेनं ऍक्शन रिप्ले मैदानाच्या आतमध्ये. चांगले बॅटिंग आता मात्र विनोद करत असताना या मॅच मध्ये लागोपाठचा दुसरा चौकार. यांच्याकडनं पारितोषिक असणार आहे महेंद्रसाठी. महेंद्र खेळण्यासाठी लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार मारल्यास रोख रक्कम 1000 रुपयाचा पारितोषिक डिक्लेअर झालाय. चेंडू आपण द्यायचा लगेचच. नऊ वाजता एक चांगली खुशखबर आमच्यापर्यंत आली आहे. सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था आहे. मग 9 वाजता अजून वेळ आहे मित्रांनो. मग सर्वांसाठी ही जेवणाची व्यवस्था आहे. सन्मान्य आमच्या अनिल शेठ दळवी यांच्याकडनं स्पर्धेच्या आमदार चषकाचे लाडके आयोजक यांच्याकडनं सर्वांसाठी मेजवानी. आज 9 वाजता बरोबर जेवणाला सुरुवात होईल. सर्व पाहुण्यांना आणि सर्व गावकऱ्यांना, सर्व खेळाडूंना जेवणाची व्यवस्था. तो विकेटनं फटका हवेत केलेत. मिस टायमिंग आहे. जेलची संधी. जेल देखील तिथं स्वीकारत असताना फिल्डर परतावा लागेल फलंदाज विनोदला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये साई आलेत. हा सामना खूप महत्त्वाचा असणार आहे. कालिका मतदारसंघ प्रथम मॅच खेळते आणि अनिल मामांचा विचार केला तर ही दुसरी मॅच त्यांची. एक मॅच त्यांनी
गमावली आहे. नवीन फलंदाज साई आलेत. दोघांसाठी पारितोषिक आमचे सन्माननीय अनिलजी केने यांच्याकडनं असणार आहे. लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार मारला असं 1,000 रुपयाचं पारितोषिक डिक्लेअर झालंय दोघं जे फलंदाज आहेत त्यांच्यासाठी. संघाची धावसंख्या या दरम्यान 1 न पुढे जाते. धावसंख्या स्कोर कार्डवरती 10. NPL प्रथमच आपल्याला रजनी क्रिकेट NPL पाहायला मिळतोय. जबरदस्त आयोजन. ओव्हर द विकेटने दिशा देण्याचा प्रयत्न. चेंडू या दरम्यान मागे निघून गेला भरपूर वेगानं. डायरेक्ट हिटची गरज होती का? आणि आता मात्र धावायचे फक्त. धावा धावा आणि धावा येत असताना गरज धावा येत नाही. येतील अवांतर एक्स्ट्रा. बनकरी उद्योजक अंबेवली यांचं शुभ आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत आहे. देवा 11चे सर्व खेळाडू जिथे कुठे असाल तर आपण लगेचच व्यासपीठाच्या बॅक साईडला यायचे. देवा 11 संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती एकूण आपल्याला 14 पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरचा केस संपला. वेळ कमी घ्या प्लीज. जास्त वेळ मात्र खर्च करायचा नाहीये आपल्याला. खेळाडू कक्षामधून कोणीही आवाज द्यायचा नाहीये. तुम्हाला काय हवंय मामा? स्कोर 14. 1/4 ओव्हर 4. ओव्हर 4च आहेत ना दादा. 5 ओव्हर घेतल्या तर सकाळचे 5. 4 घेतलेत म्हणजे रात्रीचे 3. या चेंडूला धावा किती आल्या? 4च आल्या. अंपायर केने सर किती धावा? केने सर 4 बोललेत. सोमनाथजी वाकडे लिंबोली गावचे जावे राया गावचे शुभागमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत. संघाची धावसंख्या पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 14. महेंद्र या वेळेचा फटका हवेत खेळलेच. महेंद्र पुन्हा एकदा या दरम्यान जाऊ शकले असते मैदानाच्या बाहेर. मात्र फिल्डर सांगतात की नको, अजून त्यांचा खेळ बघायचा आहे आम्हाला. असं केल्याच्या नंतर सामना जिंकता येणार नाहीये मित्रांनो. ज्या अनुषंगानं अनिल दत्तू केनेनी सांगितलं की आम्ही 5 ते 6 फायनल मारल्यात. मग त्या कशा अशा झेल सोडून? असं नाही होणार. चांगला खेळ करावा लागेल. तसेच सन्माननीय दशरथ पाटील यांचा शुभ आगमन झाला. जो जरा जोरदार टाळ्या उद्या. आता जल्लोष. आता सर्वांनी तयारीला लागायचं आहे आणि लगेचच ते आमच्यासोबत जोडले जातील. वेळ न घेता देवापेक्षा जास्त वाट बघितली दशरथ पाटील सरांची. आज गणपतीला काही लोक गेले नाही, दशरथ पाटील सर येणार म्हणून. तुमचं हार्दिक स्वागत आहे टिटवाळा नगरीमध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती एकूण आपल्याला 15 पाहायला मिळते. ओव्हर द विकेट
या दरम्यान ऑनड्रायचा हा फटका डीपमध्ये तिथे फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग चांगली झाली. चेंडूची उचलून फेक करेपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने केला जाईल का? ओव्हर थ्रो आणि इथनं अजून काही धावा मिळतील या गोष्टी टाळाव्या लागतील. NPL आपल्याला पाहायला मिळतो या दरम्यान. निंबोली प्रीमियर लीग आजच्या दिवसामध्ये सर्व लीग मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे पूर्ण निंबोली गाव दशरथ खेळणार आहे. पूर्णच्या पूर्ण गावाला जेवणाची देखील व्यवस्था आहे. या दरम्यान अपील तर झाली. मग अपिलामध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती 18. ओव्हर द विकेट ना यावेळी चूक करण्याचा प्रयत्न अपील तर झाली आणि अंपायर अंपायरचा कुठला इशारा आला नाहीये. आणि आपल्या घरचेच अंपायर आहेत उमेश खेने सर आणि कृष्णा खेने सर निंबोली गावचेच आहेत. आणि सुंदर ते देखील अंपायरिंग करत असताना ओव्हर द विकेट ना समोर खेळलेच फटका हवे तिथे फिल्डर देखील उपस्थित. मात्र झेल ड्रॉप झालाय. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं आणि झेल सोडलाय. झेल सोडल्याच्या नंतर इथनं या धावा मिळतील 2. 2 धावेच्या मदतीनं 2 षटकांचा खेळ देखील कंप्लीट झाला. संघाची धावसंख्या 10च्या सरासरीनं 20 वर आपल्याला पाहायला मिळते. मॅच आपल्याला चांगली पाहायला मिळेल. दोन्ही संघ मात्र चांगला प्रयत्न करतील या मॅचमध्ये या सामन्यामध्ये. मात्र पुढचे 2 षटक कसे असतील आपण प्रथमच ऐकूया आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून आमचे सहकारी समालोचक आमचे सिनियर समालोचक दशरथ पाटील सरांचा आवाज. हॅलो धन्यवाद राहुल भोईर. कंगना राणावतची जेवढी वाट पाहण्याची मुंबई पोलिसांनी तर या ठिकाणी 12 चेंडू म्हणजे अनिल शेठ दलवी या स्पर्धेचे सर्व आमदार चषक 2021 क्रिकेटचा महासंग्राम. जरा आमचा आवाज खुलू द्या. तर तिसरा षटक घेऊन गोलंग मार्कवर बिट्टू का बट्टू म्हणजे वामन अवतार ज्याला म्हणतात गावठी भाषेत खुज्या. षटक क्रमांक 3 प्रगती बदर बोलिंग मार्कर गोलंदाजीच्या भोळ्यावर रॅम्पवर उंबरठ्यावर तयार. आणि हा पहिला चेंडू पुश केला बघूया. आज तुमचाच प्लॉट आहे ना इथं गावातले सगळे. मग काय नाही बिंदास ते आम्ही नाही घाबरत. धाव संख्या 24. रेशमा मैकेला आम्ही घाबरण्यात तुम्हाला काय घाबरणार. 12,000चा गोट्या 10,000चे रेशमा पैसे आणायचे कुठून राहुल भोईर. का आयोजकांनी बायकोचे घंटे ठेवणार. आणि फक्त एक धाव मिळते. संघाची धावसंख्या मुसंडीमध्ये धावसंख्या फैलावली. धावसंख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान धावांचा विस्तार 25. तिसरं षटक प्रगती बदर 2 प्रतिस्पर्धी सामना राहील 4 षटकांचा. कारण हा आज गावामधील संघ आहेत म्हणजे हा झोमॅटोचा माल. हो का कारण तिचा किल्ला आहे बाले किल्ला भिवंडी.
रेशमा नाही, तर त्यांना उष्मा ठेवा. उष्मा म्हणजे गरमी. खरं जास्त सांगायला नको. तिचे येतं त्यांचे तिचे पालखीचे भोई आहेत. राहुल भोईर आहे, भिवंडीचे 2-3 आहेत. षटक क्रमांक 3 प्रगती बदल बॉलिंग मार्क तयार. जर गेम जरा स्पीड अप करा प्लीज. आणि हा पुन्हा जबरदस्त फटका बोया. अप्रतिम पुल शॉट आणि हा मिळते 4 धावा. दमदार स्ट्रोक, मॅग्निफिशियंट ड्राईव्ह. संघाची धाव संख्या 29-23. आणि उमेश केने याने मला इथं चान्स दिला बघा, धन्यवाद देतो. अनिल शेट्टींना धन्यवाद देतो. कारण कुठनंही तरी एक माल लॉन्च करायला मिडलमन लागतो. जर दलाल नसला तर माल संपत नाही. म्हणजे दलाल नाही, म्हणजे मिडलमन, ज्याला म्हणतात मध्यस्थ. आणि अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. वाईटचा इशारा. स्वैर मारा. 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या 34. उमेश केने निंबवली, ज्यांची आमची भेट झाली किरवलीला. माझ्या समवेत राहुल भोईर. कमी तिथे आम्ही. आणि हा पुन्हा चांगला चेंडू. यस, अप्रतिम डिलिव्हरी. आणि ह्या संघाची धाव संख्या स्थगित सीमित 34. हे पैसे कोणाचे आहेत? किशन म्हणजे का आम्हाला मार खायचा आहे? एकदा एकाने बक्षीस लावला, 2 तासाने पैसे मागायला आला. नंतर त्याला माहीत पडलं माझे पैसे तसेच आहेत. पैसा त्याने दिला तर घ्यायचा. 3 षटका संघाची धाव संख्या झाली 35. म्हणजे प्रति षटका मग 11.33. संघाच्या वतीने शेवटचा अंतिम आखेचं निर्वाणीचं फायनल षटक. संघाचा शेवटचा गोलंदाज सन्माननीय कार्यसम्राट भारतीय जनता पार्टीचे सर्व अनिल शेठ दलवी यांच्या माध्यमातून स्पर्धेचा जबरदस्त आयोजन. IPL देखील झक मारेल. शेवटचं षटक, बॉलिंग मार्ग तयार. शेवटचा गोलंदाज वॅकी. काय चाललं, चायनामधून आले काय का ऑनलाईन मागवला? चड्डी झाला, लंगोट बनियन तरी ऑनलाईन. आता गोटे याचं खरं नाव आहे अमृत धोत्रे. चला गेम जरा स्पीडअप करा प्लीज. पुण्याला चांगलं रनिंग मिळून गेशस. आणि 3 धावा मिळतील. चांगलं रनिंग मिळून विकेट. संघाची धाव संख्या झाली 38. आणि भारतीय संघाने सामना जिंकलेला आहे. बघूया, राहुल भोईर आहेत गुगलवर. ही इज अन ऑनलाईन. आणि हा येस आउटसाइड द ऑफ स्टंप. स्टंप कुठे, चेंडू कुठे, जखम मांडीला, इला ढुंगणाला. आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी. 1 धावेचा इशारा, 1 धावेचा चाकणा, 1 धावेचा मलिदा, 1 धावेचा फालका. 39. धाव संख्या 40. स्टंप सरकव का जरा, म्हणजे आपल्या सोयीनुसार. मिस्टर वॅकी. धाव संख्या 41. तर गुजराती माणसानं आपल्याला पोऱ्याला इंग्रजी कोणती फॉरेनहून एक बाई आणली. 1 महिना झाला, 2 महिना झाला, ती बाई गुजराती शिकले, पोऱ्या इंग्रजी शिकला नाही. तशी यांची अवस्था आहे. मास्तर बिघडल. धाव संख्या 41. दादा हे निवल मनोरंजन. कोणी निंदा, कोणी वंदा.
धाव संख्या 42. एंट्री त्यांनी टाकलंय. नाही एंट्री असेल तर ठीक आहे मग. फ्री एंट्री विनाशुल्क आहे म्हणून असा आहे माल आहे. याला म्हणतात डॅमेज पीस. झोमॅटोचा माल 100ची बिर्याणी 25 रुपयाला. आणि हा मिळते 4 धाव यास. डीजे गोलंदाज तयार शेवटचं षटक घेऊन. वॅकी आणि परत एकदा हा चौकार ना आणि लेग बिफोर. ठिकाणी नवीन फलंदाज रतन. थ्री बॉल्स एवढी बोल्ड ऑन. तिसरं चौथं षटक बघा. 3 बॉल्स टू गो. संघाची धाव संख्या 46 46 आणि फलंदाज वादन हॅट्रिक. त्याला काय बोलणार दादा. काय हल्दी कुंकू आहे का. याला म्हणतात प्युअर गावठी क्रिकेट. आणि हा पुन्हा जबरदस्त टायमिंग. धाव संख्या 4 वर. जर तो आऊट नाही मग याने काय वाटी वस्ता द्यायचा हातात. अंपायर कशाला ठेवलेत. संघाची धाव संख्या 50 अर्धशतक. अहमदाबाद चषक 2021 सर्व सन्माननीय अनिल शेठ दलवी यांच्यातर्फे. आणि हा षटकार दमदार स्ट्रोक. यस. संघाचा टोटल स्कोर जी वाजवा. धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 24 चेंडू 27 म्हणजे 19 चोक. 14 चोक 56 म्हणजे 14.25 सव्वा 14. भव्य दिव्य आयोजन. क्रिकेटचा कुंभ मेळा. क्रिकेटची मांदी आली. क्रिकेटची गंगा जली. क्रिकेटची गटार गंगा. 14.25 आणि या ठिकाणी नाणेफेक होईल. देवा स्पोर्ट्स निंबवली. चिन्मय एंटरप्राइजेस आणि देवा स्पोर्ट्स या पुढच्या आपल्याला मॅच पाहायला मिळेल. चला आपण लगेचच या टॉस साठी. चिन्मय आणि जिंकला आहे. काय डिसिजन. फिल्डिंग. तुम्ही आता फिल्डिंग करणार आहात. काय रणनीती आहे. 4 ओव्हरची मॅच आहे तर किती धाव बनवण्याचा तुमचा प्रयत्न आहे पहिल्या 4 षटकामध्ये. बघूया
आता खेळण्यावर आहे. मेन किंग मास्टर आहे कल्पेश केने, त्याच्यावर 50 धावा तरी झाल्या पाहिजेत. बघूया आता. समोरच्या संघाने एक सामना गमावला आहे आणि आता मात्र तुम्हाला देखील एक चांगली संधी या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी नक्कीच पाहायला मिळते. तर काय सांगाल स्पर्धेविषयी आणि शेट दलवे यांच्या माध्यमातून आमदार चषक? आयोजन खूप छान आहे आणि असंच प्रत्येक वर्षी खेळण्याची स्पर्धा चालू राहावी अशी आमची इच्छा आहे. शुभेच्छा विजयासाठी. अनिल भाऊ, करो या मरो. आता जिंकले तर विचार केला जाईल, पराभूत झाले तर पुढे आहे मग आपलं काम. तर काय रणनीती असेल या महत्वाच्या मॅच मध्ये? आता तर समोर बघूया, देवा ग्रुप देवाची टीम आहे, पण आम्ही पण त्यांना हरवण्याचा खूप प्रयत्न करणार आहे. आम्ही आता पहिल्या राऊंडला तर आम्ही रन केलेलं, पण थोडासा बॉलिंगमध्ये फरक पडल्यामुळे जरासा मॅच आमची हारली. पण आता बॉलिंग सुधारण्यासुद्धा प्रयत्न करू आणि आम्ही जिंकण्याचा खूप खूप प्रयत्न करू. तर शुभेच्छा विजयासाठी. आणि भाऊ तुम्हाला देखील जाऊया आपण ना कॉमेंट्री बॉक्समध्ये. तर सर्वांना एक विनंती आहे, बघूया या ठिकाणी जेवणाचा बंदोबस्त आहे, कोणी घरी जाऊ नका प्लीज. मात्र जेवण व्हेज असेल कारण आज गुरुवार आहे. तर सलामीची, आरंभीची, प्रारंभीची, पूर्वादाची, पोहणीची पहिलीच कॉकटेल जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन, पदार्पण 57 धावांच्या गरज सामना जिंकण्यासाठी. शुभम आणि निखिल आणि पहिला गोलंदाज. जोरदार अपेल. यस, धन्यवाद जेवढे. बघूया आणि अशा प्रकारे पहिला फलंदाज बाद करते. अतिशय खराब सुरुवात, डळमळी सुरुवात. वन डाऊन द फलंदाज. अनिकेत. सर्वांना विनंती करतोय, मासा वापर चड्डीसारखा करा, बरोबर की नाही? जशी चड्डी रोज धुता तसा मास्क धुवा. आणि हा जोरदार एक जबरदस्त टायमिंग आणि हा दमदार स्ट्रोक, आदिवासी फटका, माथाडी फटका, वडारी फटका. धन्यवाद. बघूया संघाची धाव संख्या 6 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एक बाद 6 वर. षटक क्रमांक पहिला प्रगतीचा गोलंदाज महेंद्र तयार. चला गेम जरा स्पीडअप करा प्लीज. राईट आर्म होते विकेट. आणि हा अतिशय चांगला चेंडू. यस, पंचांचा वाईटचा इशारा. सवैर मारा, दिशाहीन मारा. एक धाव मिळते. संघाची धाव संख्या 7 वर. पहिली एक्स्ट्रा, पहिली आव्हान. तर 57 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. अथक प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भगीरथ प्रयत्न या ठिकाणी याचा सामना होईल. हो, अतिशय चांगला चेंडू. यस, अप्रतिम डिलिव्हरी. फलंदाज 2 डाऊनचा. 2 बाद 7 वर. 7 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. वॅकी
नवीन फलंदाज ज्यानं मागचे शेवटचं षटक फेकलं तर बघूया. आणि हा आउटसाइड द ऑफ पुणे धाव आणि एक धाव मिळते. संघाची धाव संख्या 8 वर. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 8 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. देवा स्पोर्ट्स याच्यानंतर 2 विकेट. आणि या स्पर्धेचा नियम आहे म्हणते कंपल्सरी चेसिंग, म्हणजे आमच्या डोक्याला व्याप नाही, नाही तर मला सुपर ओव्हर नंतर बॉल आउट. हो जबरदस्त टायमिंग, प्रॉपर टाइम बघूया. जबरदस्त टायमिंग वैदिश्वरच्या डोक्यावरून. आणि हा पुन्हा दुसरा षटकार. संघाची धाव संख्या दादा बॉल काय बोलतो, रात्रीची वेळ आहे, चेंडू म्हणा. त्याला एवढी मराठी भाषा आहे. आणि हा पुन्हा यस. आणि षटक क्रमांक पहिल्या संपुष्टात 6 चेंडू 2 बाद 12. 12 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 6 बॉल. लाईव्ह चालू आहे, कोणी माणूस पाहुणे माणसा बघतो भाई काय खाऊ आहे का. जे ओरिजिनल नाव आहे तेच सांगा प्लीज, कारण आता सध्या काही काय गाव क्रिकेट इथं नाही बघूया, ऑनलाईन आहे बघूया, त्यातलं ज्ञान बरोबर आहे. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वजनात दुसरे षटक प्रगती पदार बॉलिंग मार्क तयार. संघाची धाव संख्या 6 चेंडू 12 धावा. 12 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट व 6 बॉल. नवीन गोलंदाज कुणाल. तर त्याचं खरं नाव आहे विकी. राईट आर्म होणे विकेट तयार. हो जबरदस्त येस, अप्रतिम खेळ बघूया. आणि पुन्हा चांगला चेंडू यस, तितक्या सफाईने फक्त 1 धाव मिळते. 1 से ज्यादा कुछ भी नाही. संघाची धाव संख्या झाली 13 वर. 3 बाद 13 शी कमी, जुजबी वाजवी मामूली किपाशी नगण्य किमान माफक धाव संख्या. अतिशय खराब स्थिती, दयनीय अवस्था, दारुण अवस्था जिंकण्यासाठी 57 धावांची गरज.
3-17. राईट आर्म महोदय विकेट पुन्हा चेंडू पुश केला बघूया. आणि चांगलं दृश्य बघूया. आजचं फेक फक्त एक धाव मिळते. संघाची धाव संख्या 18 वर. या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट.in बघूया. अहमदाबाद चषक 2021 अतिशय भव्य दिव्य आयोजन. अनिल शेठ दळवी. हो अतिशय चांगलं GNS अप्रतिम डिलिव्हरी. मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात. पहिल्या षटकात धावा आल्या 12. तर सर्वांना विनंती आहे बघूया. सन्माननीय अनिल दलवे यांच्यातर्फे सर्व प्रेक्षकांना भोजनाचा बंदोबस्त आहे बघूया. प्युअर शाकाहारी. तर नवीन गोलंदाज विनोद. अरे दादा बर्गर पिझ्झा काय खाता पाया मुंडी का. म्हणजे बघा कसे शॉटवर शॉट शॉटवर शॉट ते पण गुडघे टेकून. शॉट म्हणजे षटकार आणि चौकार. खरं ज्याच्यासाठी आम्हाला बोलवलंय ते काम करायला पाहिजे का नको. आणि ह्या चेंडू झाले बघूया. एक धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर झाले बघूया. आणि फलंदाज रनआउट. यस विजय. नऊ चेंडू आणि 31 धावा. या प्रांतिम डिलिव्हरी. यस आणि फलंदाज म्हणजे बाद. यस साले सगळे 1.5 दिवसाचे गणपती आहेत. एक थांबायला तयार नाही. थांबायला पाहिजे का नको. होय 8 चेंडू आणि 31 धावाचा नवीन फलंदाज दिलखुश. हे काय गाडी असते ना आईस्क्रीमची. कधी गेला का मार्केटमध्ये. इथं नशीब गाडी नाही आहे का नाही. म्हणजे अशी नावं तिथं असतात. 8 चेंडू 31 धावांची गरज. ह्या धावा चेस करणं म्हणजे हत्तीला चड्डी घालण्यासारखं आहे. जबरदस्त कठीण आव्हान. लास्ट डिलिव्हरी इन द थर्ड ओव्हर. सेकंड लास्ट. हा पण उठला होता पण सुतक पडलं. त्याला ठेवलं 2 दिवस थांबा अजून. संख्या 27. अरे जरा थांबा जरा. रात्री खेळताय तुम्ही का बायकोने दम दिला लवकर या म्हणजे हरवलं मोकळं. सात चेंडू आणि
30 धावांची गरज. आणि नशीब 2 तरी मिळाल्या. तर राहिलेल्या संघाच्या वतीने शेवटचा अंतिम अखेरचा निर्वाणीचा फायनल षटक. 6 बॉल टू गो, रिक्वायर्ड 28. 6 मध्ये 28. जबरदस्त समीकरण, इक्वेशन, टार्गेट, आवक. 6 मध्ये 28. गोलंदाज. बॉलिंग मार्ग तयार. बॉलिंग मार्ग प्रस्थान, प्रयाण, कुच, गमन, मार्गस्थ, रवाना, मार्गक्रमण, संक्रमण. 6 चेंडू 28 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. बघूया. 6 बॉल टू गो, रिक्वायर 28 रन. शेवटचा गोलंदाज विष्णू. आणि हा पहिला चेंडू. पाच चेंडूने जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. अनिल स्पोर्ट्स. अनिश. पाच चेंडूने 27 धावांची गरज. आणि हा 4 धावा. यस. मध्ये जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. 7-21. बॉल 2. विश्वनाथ. काही नाही, जवळजवळ बाजार उठवलेला आहे. जाता जावाला. आणि हा पुण्याचा दमदार स्ट्रोक. विश्व शांताबाई नाही तर रेशमाबाई.
शेवटचा चेंडू. हे असे मारून फायदा काय? म्हणजे परीक्षा संपल्यानंतर अभ्यास करून फायदा काय? मग याला कशाला मागे ठेवला? तर या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच. नमस्कार. यस यस आपको आपके धन्यवाद दे रहा है, शुभेच्छा दे रहा है. अभी क्या आपका हो गया ना मैच? अच्छा ओके ओके ओके. तर या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच सामना पुरुषोत्तम. देवावीस चिन्मय इंटरप्राइजेस. उमेश केने. साई मॅन ऑफ द मॅच. अरे बाबा या धन्यवाद. नाही नाही आभारी वगैरे काही नाही. तर या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच. तर मी विनंती करतोय बोया. समीर जनरेटरचे ऑनर समीर कुठं असेल तर आपण लवकरात लवकर संपर्क साधायचे. समीर ना या आपण फास्ट लवकरात लवकर आपण यायचं आहे. जनरेटर सुरू करायचं आहे त्यासाठी आपण लवकरात लवकर रिपोर्ट करावा प्लीज फास्ट. राहुल मॅन ऑफ द मॅच. सायना सुतार. हॅलो जनरेटर वाल्याचे नक्कीच कोणी कार्यकर्ते किंवा त्यांचे सदस्य इथं असाल. जनरेटर सुरू करायचं आपल्याला चालू करायचं आहे. त्याचे ऑनर्स किंवा कामगार इथे उपस्थित असाल तर आपण लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे. आणि मॅन ऑफ द मॅच देखील देऊया आपण या सामन्याचा. कोणाचे असते 40+ ची देखील या पुढच्या आपल्याला मॅच पाहायला मिळेल. दोन्ही अनिल शेठ दळवी मामा चला आपल्या शुभ असते आपण मॅन ऑफ द मॅच द्यायची लगेच. आणि जनरेटरचे कामगार इथे उपस्थित असाल तर आपण यायचे. येस थँक्यू. तर यानंतर 40+